नमस्कार, आरुज कुकिंग मध्ये आज आपण बनाना ओट स्मूदी पाहणार आहोत। ही एक हाय प्रोटीन स्मूदी आहे। वेट लॉस करणाऱ्यांनी तर ही स्मूदी नक्कीच घ्यायला पाहिजे आणि ही स्मूदी खूप फिलिंग सुद्धा आहे। याच्याने पटकन पोट सुद्धा भरतं। चला तर आता स्मूदी कशी करायची ते पाहूया। इथे मी एक बाउल ओट्स घेतलेले आहेत। हे थोडेसे भाजून घेतलेले आहेत, नाही भाजले तरी चालणार आहे। बदाम घेतलेले आहेत, 5 बदाम घेतलेत, भिजवून घेतलेत हे बदाम आणि त्यावरची साल काढलेली आहे। 4 ते 5 डेट्स घेतलेले आहेत आपण, यातले सीड्स आपण काढून घेतलेले आहेत आणि इथे पाणी घेतलेलं आहे। तर पाण्याऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता, पण वेट लॉस करताना बरेच जण दूध वापरणं टाळतात, त्यामुळे आपण इथे पाण्याचा वापर करत आहोत। आणि जरी दूध वापरायचं म्हटलं तर आल्मंड मिल्क किंवा मग सोया मिल्क असंही वापरू शकता। बनाना स्मूदी बनवतोय म्हणून इथे एक आपण बनाना कट करून घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही फ्रूट्स इथे वापरू शकता। आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण ओट्स घेऊया। त्यानंतर यामध्ये घालायचे आपल्याला हे भिजवलेले बदाम आणि हे थोडेसे बदाम घेतलेले आहेत, ते मी गार्निशिंग साठी वापरणार आहे, ते आपल्याला नंतर लागतील। आणि हे जे डेट्स आहेत ते घेऊया, कारण आपण यामध्ये शुगर ऍड नाही करणार आहोत आणि हनी सुद्धा नाही, त्यामुळे या डेट्सचा स्वीटनेस या स्मूदीला असणार आहे। आणि हा एक बनाना आपण इथे कट करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे दूध किंवा पाणी वापरणार आहोत। तर मी इथे दूध न वापरता पाणीच वापरत आहे। पाणी मी आता लगेच सगळं नाही घालणार, थोडं थोडं करत आपण यामध्ये ऍड करणार आहोत। पाणी सगळं आत्ताच घातलं तर त्या स्मूदी मधले आल्मंड किंवा डेट्स व्यवस्थित बारीक होणार नाहीत, म्हणून आपण थोडं थोडं पाणी ऍड करत करत ही अशी स्मूदी बनवून घेतलेली आहे। हे पहा, अगदी स्मूथ ही स्मूदी बनलेली आहे। स्मूदी मिक्सरला फिरवताना यामध्ये तुम्ही आईस क्यूब सुद्धा ऍड करू शकता, त्यामुळे छान थंडगार स्मूदी आपल्याला प्यायला मिळते। माझी मुलं सुद्धा ही खूप आवडीने स्मूदी पितात आणि त्यामुळेच मी यामध्ये आईस क्यूब्स घातलेले नाही। ही स्मूदी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत एक हेल्दी ऑप्शन आहे। लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने ही स्मूदी एन्जॉय करतात आणि मुलांसाठी बनवताना आपण यामध्ये दूध सुद्धा ऍड करू शकतो आणि साखरेऐवजी मध ऍड करू शकतो। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।